रिझॉल्युशन ऑफ ए फोर्सेस. सो रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये आपण फर्स्ट केस स्टार्ट केलेली आहे. रिझॉल्युशन ऑफ ए सिंगल फोर्स into two mutually perpendicular component. So resolution of a single force into two mutually perpendicular component. आता mutually perpendicular म्हणजे एकमेकांना काय राहणार? परपेंडिक्युलर. सपोज एक फोर्स आहे F. कोणता फोर्स घेऊ आपण? F फोर्स आहे आणि हा F फोर्स कसा आहे? इन्क्लाइंड आहे. त्या इन्क्लाइंड फोर्सचे आपण किती कंपोनंट काढणार आहे? दोन कंपोनंट. आणि हे दोन्ही कंपोनंट कसे असणार आहे? एकमेकांना परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर रिझॉल्युशनचा मीनिंग सांगितलं होतं मी तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय रिझॉल्युशन? डिवाइडिंग अ सिंगल फोर्स इनटू नंबर ऑफ फोर्सेस सो दॅट देअर इफेक्ट मस्ट बी सेम. त्यांचा इफेक्ट सेमच असला पाहिजे. फक्त एका फोर्सला आपण काय करणार आहे? नंबर ऑफ फोर्समध्ये डिवाइड करणार आहे. जसं मी F ला डिवाइड करणार आहे दोन फोर्सेसमध्ये. कोणत्या कोणत्या? Fx आणि Fy. तर याला म्हणू आपण कंपोनंट ऑफ F. काय म्हणू आपण याला? कंपोनंट ऑफ F. आणि हे दोन्ही कंपोनंट कसे आहे? एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. हे आहे केस नंबर 1. केस नंबर 2 मध्ये काय पाहणार आहे आपण? हे दोन्ही कंपोनंट एकमेकांना परपेंडिक्युलर नाहीये. तर सध्या जे आपण रिझॉल्व करतोय एका फोर्सला दोन फोर्समध्ये, हे दोन्ही फोर्स कसे आहे? एकमेकांना परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता फोर्सला फाइंड आउट कसं करायचं आहे? तर फोर्सला फाइंड आउट कसं करायचं आहे? F cos थीटा आणि F sin थीटा. आता हे F cos थीटा आला कुठून? F sin थीटा आला कुठून? याचं डेरिवेशन आपण डे 1 लाच पाहिलेलं आहे. पहिल्या दिवशीच पाहिलं का Fx ला F cos थीटा काऊन म्हणायचं, Fy ला F sin थीटा काऊन म्हणायचं, हे आपण डे 1 लाच पाहिलं आहे. तर आपल्या ॲपवर जाऊन तुम्ही हे लेक्चर्स परत पाहू शकता. व्हिडिओ लेक्चर्स डे 1 पासून जे लोक नव्हते, किंवा मंडे पासून मी जे बॅच चालू करणार आहे ते 0 पासून चालू करणार आहे, सुरुवातीपासून. तर तुम्ही मंडे पासून बॅचला बिलकुल प्रॉम्प्टली डे 1 पासून जॉईन करा डे लास्ट पर्यंत. आणि 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला मेकॅनिक्सचा अभ्यास करायचा काम बिलकुल पडणार नाही. ठीक आहे. M2 ची तरी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल घरी, पण मेकॅनिक्सची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला घरी करायचं काम नाही. फक्त तुम्ही बॅच जे आहे 100% प्रेझेंटीनी करा डे 1 टू डे लास्ट पर्यंत. आणि या सब्जेक्टमध्ये आपल्या बॅचच्या मुलांनी 100 आउट ऑफ 100 मार्क्स सुद्धा आणलेले आहेत तुमच्या सिनियर लोकांनी. नॉट ओनली वन स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट लोकांनी या सब्जेक्टमध्ये 100 आउट ऑफ 100 सुद्धा मार्क आणलेले आहे. होप तुम्ही सुद्धा सर्वांनी 100 आउट ऑफ 100 टार्गेट करायचं आहे. लक्षात? ठीक आहे. तर आता सध्या न्यू स्टुडंट तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा का दोन कंपोनंट काढायचे Fx Fy. तर ते कंपोनंट कसे काढायचे? दोन फॉर्म्युलीज आहे. कोणत्या फॉर्म्युलीज? F cos थीटा F sin थीटा. याला आपण कसं रीड करू? फोर्स इंटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इंटू साइन. पण यात टर्म अँड कंडिशन अशी आहे की कधी Fx जो आहे तो F cos थीटा होतो आणि कधी Fx जो आहे तो काय होतो? F sin थीटा. तर या ट्रिक अशी आहे, ज्यासोबत अँगल असेल, सपोज Fx सोबत अँगल आहे तर Fx काय होणार? F cos थीटा. आणि जर Fy सोबत जर अँगल असेल तर Fy काय होणार? F cos थीटा. सो ज्यासोबत अँगल असेल तो होणार कॉस आणि ज्यासोबत अँगल नाही तो होणार साइन. हे आहे ट्रिक. ठीक आहे. तर जे न्यू स्टुडंट आहे, जे आज पहिल्यांदा जॉईन करत आहे बॅचला, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा F cos थीटा F sin थीटा. हे कसं आलं, कुठून आलं, ते आपण ऑलरेडी या बॅचमध्ये क्लिअर केलं आहे. आणि आपण आपल्या मेन बॅचमध्ये जे आहे मंडेपासून तिथे सुद्धा हे क्लिअर करून देईल मी. फक्त आज तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस लेक्चर, ॲज अ डेमो लेक्चर बॅचला कनेक्टेड राहा. ठीक आहे. तर अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असेल तर Fx होणार F cos थीटा, आणि अँगल विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस होणार तर Fx काय होणार? F sin थीटा. तर इथे साइन थीटा आहे, इथे कॉस थीटा आहे. कारण काय? अँगल. अँगल जर Fx सोबत असेल तर Fx काय होईल? F cos थीटा. अँगल जर y सोबत Fy सोबत असेल तर काय होणार? Fy होणार F cos थीटा. ठीक आहे. त्यानंतर मग आपण काय क्लिअर केलं होतं? आपण साइन कन्व्हेन्शन क्लिअर केलं होतं. तर साइन कन्व्हेन्शन मध्ये आपण राईट जे फोर्सेस जातील त्याला काय अज्युम करणार आहे आपण? पॉझिटिव्ह. लेफ्ट अपवर्ड
डाउनवर्ड निगेटिव्ह. ठीक आहे. सो अपवर्ड पॉझिटिव्ह डाउनवर्ड निगेटिव्ह. सो अपवर्ड पॉझिटिव्ह डाउनवर्ड निगेटिव्ह जे आपण अज्युम करतो आहे हे कार्टेशियन कोऑर्डिनेट प्रमाणे आहे. बरोबर आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये आपण राईटला कोणत्या व्हॅल्यूज लिहितो? पॉझिटिव्ह, लेफ्टला अपवर्ड डाउनवर्ड निगेटिव्ह. आणि मग पाहिलं होतं आपण डायरेक्शन. तर डायरेक्शन ही कोणती आहे? ईस्ट, कोलकाता, मुंबई वेस्ट. तर आपण कोणत्या रिजन मध्ये येतो? वेस्ट रिजन मध्ये येतो, महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र वेस्ट रिजन. दिल्ली नॉर्थ, दिल्लीला काय म्हणतो आपण? नॉर्थ साइड म्हणतो आपण. आणि कन्याकुमारीला काय म्हणतो आपण? साऊथ म्हणतो. तर डाऊन कन्याकुमारी, दिल्ली, कोलकाता, मुंबई. ठीक आहे. सो ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ हे झाले आपले मेन डायरेक्शन. आणि सब डायरेक्शन नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट सब डायरेक्शन. त्यानंतर साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट याला म्हणतो आपण सब डायरेक्शन. जसं मराठीमध्ये जर आपण जर म्हटलं तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. बरोबर आहे. मराठीमध्ये डायरेक्शन पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. मग ते आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य हे जे आपले सब डायरेक्शन्स आहेत ते आहे नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. तर मराठीमध्ये समजायला थोडा कठीण जाते आणि मराठीत आपल्याला कामही नाही. ठीक आहे. तर आपण इंग्लिश लँग्वेजमध्येच डायरेक्शन जे आहे त्याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. ओके. मग त्यानंतर मग आपण पाहिलं का फोर्स जो आहे तो दोन प्रकारचा असतो, एक पुश आणि पुल. आणि तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं का कुठल्याही ऑफिसेसमध्ये जेव्हा जाता तुम्ही तो डोअरवर काय लिहिलं असते? पुश किंवा पुल लिहिलं असते. येस ऑर नो? तर हे पुश किंवा पुल जे लिहिलेलं आहे यावरून आपल्याला डिसाईड करायचं असते का तुम्ही डोअरला समोर लोटणार आहे का तुमच्याकडे लोटणार आहे. पण एक नॉन टेक्निकल पर्सन काय करते? डोअरवर पुश लिहिलं आहे, पुल लिहिलं आहे, त्याला काही घेणं देणं नाही. तो लोटून पाहते, दरवाजा उघडला तर ठीक आहे, नाही तर मग दुसऱ्या डायरेक्शनने लोटून पाहतो, है की नाही. पण पुश पुल लिहिल्यानंतर आपण टेक्निकल लोकांनी काय विचार केला पाहिजे? पुश. पुश म्हणजे काय? द फोर्स विच इज ॲक्टिंग टुवर्ड्स द बॉडी. जो फोर्स बॉडीकडे ॲक्ट केला जातो त्याला काय म्हणते? पुश. म्हणजे जर डोअरवर जर पुश लिहिलं असेल तर आपण फोर्स कुठे लावणार? डोअरकडे. पुश म्हणजे फोर्स ॲक्टिंग टुवर्ड्स द बॉडी. बॉडीकडे जर फोर्स ॲक्ट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? पुश. तर मी जर दरवाजाकडे फोर्स लावत आहे, डोअरकडे फोर्स लावत आहे म्हणजे काय झालं? पुश. तर डोअरवर जर पुश लिहिलं असेल तर काय कराल तुम्ही? डोअरला समोर लोटाल, तुमच्यापासून दूर. म्हणजेच डोअरकडे फोर्स कुठे लावाल? डोअरकडे. बॉडीकडे जो फोर्स असतो त्याला काय म्हणतात? पुश. आणि बॉडी पासून जो दूर जातो फोर्स त्याला काय म्हणायचं? पुल. सो द फोर्स विच इज ॲक्टिंग अवे फ्रॉम द बॉडी कॉल्ड एज ए पुल. तर पुल जर लिहिलं असेल डोअरवर तर आपण काय करणार? डोअर पासून दूर फोर्स ॲक्ट करणार, म्हणजे आपल्याकडे डोअरला ओढणार आपण. डोअर म्हणजे झालं बॉडी, बॉडीला काय करणार आपण? दूर ओढणार. सो कॉल्ड एज ए पुल. समजलं सर्वांना? पुश पुल. तर द फोर्स विच इज ॲक्टिंग टुवर्ड्स द बॉडी कॉल्ड एज ए पुश अँड द फोर्स विच इज ॲक्टिंग अवे फ्रॉम द बॉडी कॉल्ड एज ए पुल. तर सध्या एवढं लक्षात ठेवा, आपण जेव्हा बेसिकमधनं येऊ तेव्हा आपण इथून स्टार्ट करू. व्हॉट इज मीन बाय फोर्स? फोर्स काय आहे? टाइप्स ऑफ फोर्सेस किती आहे ते आपण बेसिकमधनं येऊ. ठीक आहे. सध्या आता एवढं काम आहे आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. तर सर्वांना लक्षात आलं रिझॉल्व कसं करायचं? एफ कॉस थिटा, एफ साइन थिटा. साइन कन्व्हेन्शन राईट पॉझिटिव्ह, लेफ्ट निगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड निगेटिव्ह. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टीचं काम आहे सध्या. तर ज्यांचा आज फर्स्ट डे आहे तुम्ही फक्त एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, साइन कन्व्हेन्शन आणि रिझॉल्युशन. बाकी सर्व जे तुम्ही मिस केलं आहे ते सर्व कव्हर होऊन जाईल, त्याची काही काळजी करू नका. ठीक आहे. तर चला डायरेक्टली प्रॉब्लेम स्टार्ट करतो आहे मी. तर या प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. तर आपल्याला काय काढायचं आहे? रिझल्टंटचा मॅग्निट्यूड आणि काय काढायचं आहे? डायरेक्शन. तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज कॅल्क्युलेटेड. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंटला काय म्हणायचं? कॅपिटल आर. काय काढायचं आपल्याला? रिझल्टंट फोर्स, त्याला काय म्हणायचं? कॅपिटल आर. सो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस स्क्वेअर
अँड समेशन ऑफ ऑल वर्टिकल फोर्सेस स्क्वेअर. तर एखाद्या बॉडीवरचा रिझल्टंट फोर्स कसा काढला जातो का त्या बॉडीवर किती हॉरिझॉन्टल फोर्सेस ॲक्ट होत आहे आणि त्या बॉडीवर किती वर्टिकल फोर्सेस ॲक्ट होत आहे, या सर्वांना कंबाईन करून या सर्व फोर्सेसचा कंबाईन जो इफेक्ट दाखवणारा जो फोर्स आहे त्याला काय म्हणायचं, रिझल्टंट. व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट? द इफेक्ट ऑफ द combined effect of all forces shown by the single force called as a resultant. Suppose 10 स्टुडंट आले, एक स्टुडंट मला राईटला ओढतोय, एक स्टुडंट मला लेफ्टला ओढतोय, एक वर ओढतोय, एक खाली ओढतोय, एक या नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये, एक नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये, नंबर ऑफ डायरेक्शनमध्ये मला सर्व मुलं येऊन काय करत आहे, ओढत आहे. पण मी मूव होत आहे सपोज राईटला, म्हणजे रिझल्टंट काय झालं, राईट. एक सिंगल काय झालं, रिझल्ट. एवढ्या लोकांचे फोर्सेस मिळून काय झालं, माझं मुवमेंट कुठे झालं, फक्त राईटला. म्हणजे रिझल्टंट फोर्स कुठे ॲक्ट होऊन राहिलेला आहे, राईटला. समजलं सर्वांना? ओके. सपोज एखादी बॉडी आहे, या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहे, या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहे, पण ही बॉडी जे आहे ते मूव होत आहे इकडे. ही बॉडी कुठे मूव होत आहे, इकडे. म्हणजे रिझल्टंट फोर्स जे आहे सर्वांचा मिळून लागत कुठे आहे, फक्त त्या डायरेक्शनमध्ये. म्हणून बॉडी तिकडे जात आहे. तर जिकडे फोर्स ॲक्ट होईल, रिझल्टंट फोर्स, तिकडे बॉडी काय होईल, आपली मूव्ह होईल. यस ऑर नो? यस. हे झालं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आणि रिझल्टंट कोणत्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे, डायरेक्शन ऑर पोझिशन काढायचं असेल तर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट कसं काढतात पहा. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट डिनोटेड बाय थीटा विच इज इक्वल टू tan इनवर्स समेशन ऑफ Fy अपॉन समेशन ऑफ Fx. ते सर्व फॉर्म्युलीज जे आपण आपल्या मेन बॅचमध्ये काय करणार आहोत, डिराईव्ह करणार. कुठून आला हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला कसा बनला, तर याच्या मागे काय आहे, रिझन्स आहे. ओके. तर रिझल्टंट फोर्स जो जातो, सपोज हा रिझल्टंट फोर्स आहे तुमचा, म्हणजे हा काय झाला तुमचा हॉरिझॉन्टल फोर्सला काय म्हणतो आपण, Fx. वर्टिकल फोर्सला काय म्हणतो आपण, Fy. तर सर्व हॉरिझॉन्टल फोर्सेसला काय म्हणायचं, समेशन ऑफ Fx. ऑल वर्टिकल फोर्सेसला काय म्हणायचं, समेशन ऑफ Fy. जर आपण इथे एक राईट अँगल ट्रायंगल जर कन्सिडर केलं तर हा काय होईल आपला Fy. हा काय होईल आपला Fy. तर हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे यात काय, हा हायपोटेनस. सो व्हॉट इज पायथागोरस थेरम, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर. वन साइड काय आहे, समेशन ऑफ Fx प्लस अदर साइड स्क्वेअर. अदर साइड स्क्वेअर काय आहे, Fy स्क्वेअर. तर मला आर स्क्वेअर नाही, मला काय काढायचं आहे, आर. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आर अँड अंडर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ राईट हँड साइड समेशन ऑफ Fx स्क्वेअर समेशन ऑफ. ठीक आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ लेफ्ट हँड साइड स्क्वेअर रूट ऑफ राईट हँड साइड. तर स्क्वेअर रूट काढत असताना असं नाही होणार, Fx स्क्वेअरचा स्क्वेअर रूट Fx, Fy स्क्वेअरचा स्क्वेअर रूट Fy असं होणार नाही. हे दोन्ही एक मिळून टर्म आहे, तर दोघांचा होल स्क्वेअर रूट घ्यायचं. तसंच मला काय काढायचं आहे, अँगल काढायचं आहे. काय काढायचं आहे, डायरेक्शन काढायचे. तर डायरेक्शन कसं काढणार मी, टॅन थीटा. व्हॉट इज टॅन थीटा, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. तर अपोजिट काय आहे, अरे अपोजिट काय आहे, समेशन ऑफ Fy. आणि ऍडजस्टंट काय आहे, समेशन ऑफ Fx. टॅन आहे, टॅनला ट्रान्सफर करा इकडे, काय होईल. सो व्हॉट इज थीटा, टॅन इनवर्स समेशन ऑफ Fy अपॉन समेशन ऑफ Fx. ठीक आहे. सो डोंट वरी, हे आपण एकदम डिटेल पाहणार आहे. हे ॲज अ डेमो लेक्चर मी एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करत आहे, पण जेव्हा आपण आपली मेन बॅचमध्ये जाऊ तेव्हा एकदम डिटेल याला काय करणार आहे, आपण एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. चला, तर याला इथे स्टॉप करू आपण आणि जाऊ आता आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये. तर ॲज अ डेमो लेक्चर आज एक शेवटचा प्रॉब्लेम शिकवत आहे मी तुम्हाला. मंडेपासून आपली मेन बॅच चालू होईल 0 पासून. त्याला तुम्ही 0 पासून प्रेझेंट राहायचं आहे, नंतर रिपीट होणार नाही. नंतर रिपीट कधी होईल, PA टेस्टच्या पहिले. मग रिव्हिजन जे आपण M1 मध्ये केलं होतं, तर पहिले PA टेस्ट 1चा सिलेबस कंप्लीट केला, मग PA टेस्ट 1ची रिव्हिजन, PA टेस्ट 2चा सिलेबस कंप्लीट केला, मग PA टेस्ट 2ची रिव्हिजन, मग पूर्ण सिलेबस कंप्लीट झाल्यावर पूर्ण सिलेबसची परत रिव्हिजन. तर सेम प्रोसिजर आता सुद्धा होणार आहे. फक्त मागच्या वेळी जे लोक प्रेझेंट नव्हते, आता तुम्हाला माहित आहे तुमचा पेपर कसा गेला. आता यावेळेस बिलकुल मागच्या वेळेस जी चुकी केली होती तुम्ही ते करायची नाही. चुका जेव्हा तुम्ही इलिमिनेट करत राहाल तेव्हा तुम्ही काय बनाल, परफेक्ट बनाल. चुका रिपीट करायचे नाही, मिस्टेक रिपीट करू नका. तर मागच्या वेळेस ज्यांचा पेपर चांगला गेला नाही किंवा आपल्या जे बॅचचे पार्ट नव्हते, तुमचा पेपर चांगला गेला नाही, तर मागच्या वेळेस जी चुकी केली होती तुम्ही
इथे बॅचला प्रेझेंट नव्हते, तर यावेळेस तुम्ही बॅचला प्रेझेंट आहात. पण मागच्या वेळेस काही लोक बॅचला प्रेझेंट असून त्यांचा पेपर जे आहे चांगला गेला नाही. त्यामागे कारण असं होतं का ते लोक इरेग्युलर होते. तर न्यू स्टुडंट आणि जे ओल्ड स्टुडंट जे इरेग्युलर होते दोघांनाही सांगतो आहे मी का मागच्या वेळेसची जे चूक आहे ते परत रिपीट करायची नाही. यावेळेस तुम्ही 0 पासून बॅचला प्रेझेंट राहायचं आहे, डे 1 टू डे लास्ट. सर्व सर्व्हिसेस तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. न्यू स्टुडंट तुम्हालाही हळूहळू आपल्या बॅचच्या सर्व्हिसेस माहिती होतील. काही इथे तुम्हाला सर्व गोष्टी जे तुम्ही एक्सपेक्ट करत नाही आहे त्या सर्व गोष्टीसुद्धा इथे तुम्हाला भेटेल. तुम्ही एक्सपेक्ट केलं नसेल का हे लेक्चर तुम्ही घरून पाहू शकत असाल, तर इथे तुम्हाला दोन्ही सर्व्हिस दिल्या मी. मागच्या वेळेसही दिल्या होत्या का काही लोक PL मध्ये घरी गेले होते. तुम्हाला मी ऑनलाईन सर्व्हिस दिली, तुम्हाला मी रेकॉर्डेड लेक्चर प्रोव्हाइड केले, तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड केल्या PDF फॉर्ममध्ये. तुमच्या टेस्ट सिरीज ठेवला, दर संडेला टेस्ट घ्यायचो आपण. पेपरच्या पहिले टेस्ट झालं. तर हे सर्व सर्व्हिसेस तुम्हाला यावेळेस सुद्धा मिळेल. आणि यावेळेस थोडा जास्त सर्व्हिस मिळेल कारण यावेळेस टाईम थोडासा जास्त आहे आपल्याला. मागच्या वेळेस टाईम फार कमी होता. ऑगस्टमध्ये आपलं कॉलेज चालू झालं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि लगेच आपलं काय आलं मग पेपर आलं होतं. ठीक आहे, डिसेंबरमध्ये. तर यावेळेस आपल्याला थोडंसं टाईम स्लॉट जास्त मिळणार आहे. 5-5.5 महिने मिळणार आहे. तर आपल्याला टाईम स्लॉट जास्त असल्यामुळे रिव्हिजन जास्त करता येईल, पेपरसुद्धा आपले जास्त घेता येईल. ठीक आहे. तर चला प्रॉब्लेमला स्टार्ट करू. प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे, फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसं काढायचं, मॅग्निट्यूड काढायचं R इज इक्वल टू √ समेशन ऑफ Fx² प्लस समेशन ऑफ Fy² आणि डायरेक्शन कसं काढायचं आहे आपलं थीटा tan इनवर्स समेशन ऑफ Fy अपॉन समेशन ऑफ Fx. चला प्रॉब्लेम रीड करतो मी आणि प्रॉब्लेम रीड करून सर्वात पहिला टास्क काय करायचं आहे, आपल्याला डायग्राम बनवायची. द फॉलोइंग फोर्सेस ऍक्ट ॲट ए पॉइंट. हे सर्व फोर्सेस कुठे ऍक्ट होणार आहे, एका पॉइंटवर. ऍक्ट ॲट ए पॉइंट. ॲट ए पॉइंट म्हणजे एका पॉइंटवर. तर मी इथे ड्रॉ करतो एक एक्स ॲक्सिस अँड ड्रॉ करा एक वाय ॲक्सिस. आणि हे सर्व फोर्सेस कुठे ऍक्ट होणार आहे, एका पॉइंटवर. तर तो पॉइंट मी हा घेतो. ठीक आहे. त्या पॉइंटला आपण काय करू, एक नाव देऊ. काय नाव देता, ठीक आहे, ओरिजिन आहे. ओरिजिनला काय म्हणू आपण, O. तर सर्व फोर्सेस कुठे ऍक्ट होत आहे, ऍक्ट ॲट ए पॉइंट. आता डायरेक्शन सर्वांना माहिती आहे. ही डायरेक्शन कोणती आहे बेटा, ईस्ट. ही वेस्ट, दिल्ली, चेन्नई, साऊथ. ठीक आहे. नेक्स्ट एक एक फोर्स वाचून आपण डायग्राम प्लॉट करू. 20 न्यूटन इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री. 20 न्यूटन फोर्स आहे. किती इन्क्लिनेशन आहे, टुवर्ड्स नॉर्थ ऑफ ईस्ट. कुठं आहे तो फोर्स, नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे कोणतं क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. तो फोर्स जो ऍक्ट होत आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे फोर्स, नॉर्थ ईस्ट म्हटलं आहे. तर नॉर्थ ईस्ट म्हटलं तर समजून जायचं, नॉर्थ ईस्ट म्हटलं तर कोणता क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. किती आहे फोर्स, 20 आणि अँगल किती आहे 30. तर फोर्स आहे किती, फोर्स किती आहे 20 न्यूटन आणि अँगल किती आहे. आता या साईडने अँगल 30 घ्यायचा का या साईडने अँगल 30 घ्यायचा. तर यासाठी एक ट्रिक आहे जे मी कालच सांगितली होती तुम्हाला. तर कोणती ट्रिक आहे त्यासाठी, जो सेकंड डायरेक्शन दिली असते त्यासोबत अँगल लावायचं. नॉर्थ ऑफ ईस्ट कोणासोबत अँगल लावायचं, ईस्ट सोबत अँगल लावायचं. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हटलं असतं, ईस्ट ऑफ नॉर्थ कोणासोबत अँगल लावला असता, नॉर्थ सोबत. याचा मिनिंग काय होतो, 20 न्यूटन इन्क्लाइंड जे फोर्स आहे 30 डिग्री जे इन्क्लाइंड आहे ते नॉर्थ जे आहे नॉर्थ कडे आहे. कुठून, ईस्ट पासून. नॉर्थ ऑफ ईस्ट, नॉर्थ कडे ईस्ट पासून. याचा मिनिंग असा होतो. तर ज्यांना नॉन टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे, कसं लक्षात ठेवाल, जे सेकंड डायरेक्शन असते त्यापासून अँगल लावायचं. कोणापासून अँगल लावाल, ईस्ट पासून. किती डिग्री आहे, तर ईस्ट पासून अँगल लावतो मी. किती डिग्री, 30 डिग्री. समजलं सर्वांना. पहिला फोर्स कसा लोकेट केला, पहिला फोर्स आहे नॉर्थ ईस्ट. किती आहे 20 न्यूटन. किती डिग्री इन्क्लाइंड आहे 30 डिग्री. कोणापासून, ईस्ट पासून. हा झाला पहिला फोर्स. दुसरा फोर्स 25 न्यूटन टुवर्ड्स नॉर्थ. नॉर्थ कडे आहे. नॉर्थ कडे किती न्यूटन आहे, 25 न्यूटन आहे नॉर्थ कडे. फक्त नॉर्थ कडे म्हटलं आहे तर मग नॉर्थ कडेच जावं लागेल आपल्याला फक्त. किती आहे फोर्स,
25 न्यूटन आहे आणि ओनली जावं लागेल नॉर्थकडे, कारण एकच डायरेक्शन दिलेलं आहे. 25 न्यूटन फोर्स कुठे ॲक्ट होत आहे? टुवर्ड्स नॉर्थ. नॉर्थकडे ॲक्ट होत आहे फक्त, टुवर्ड्स नॉर्थ. 30 न्यूटन इन्क्लाइन नॉर्थ वेस्ट. 30 न्यूटन इन्क्लाइन नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट कोणतं क्वाड्रंट बेटा? सेकंड क्वाड्रंट. नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट सेकंड क्वाड्रंट. किती न्यूटन आहे? 30 न्यूटन. तर 30 न्यूटन फोर्स कुठे ऍक्ट होत आहे? नॉर्थ वेस्ट. अँगल दिला आहे का? नाही. तर अँगल दिला नसेल तर कालच सांगितलं होतं मी किती घ्यायचं? 45. का बरं 45? इक्वली इन्क्लाइंड. इकडनं पण 45 घ्यायचं वेस्ट कडनं आणि नॉर्थ कडनं पण किती आहे? 45. तो 45 45 90. तर अँगल दिला नसेल आणि फोर्स जर इन्क्लाइंड असेल तर किती घ्यायचं? 90 डिग्रीचा हाफ किती होईल? 45. सो 45 45. समजलं का? पहिल्या फोर्सचा अँगल दिला होता तर तो जो अँगल दिलाय तो घेतला आपण. दुसऱ्या फोर्सला अँगलची गरजच नाही पडली कारण तो कुठे आहे? फक्त एकाच डायरेक्शनमध्ये. तिसरा फोर्स जो आहे ते नॉर्थ वेस्ट म्हटलेला आहे म्हणजे इन्क्लाइंड आहे पण अँगल दिलेला नाही आहे. अँगल दिला नसेल तर इक्वली इन्क्लाइंड घ्यायचा दोन्ही साईडने. किती? 45 45. नेक्स्ट 35 न्यूटन इन्क्लाइन ॲट 40 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. तर अँगल कोणापासून लावाल? साऊथ ऑफ वेस्ट. तर अँगल घ्यायचं कोणापासून? वेस्ट पासून. किती घ्यायला अँगल? 40. आणि किती आहे फोर्स? 35. साऊथ ऑफ वेस्ट. साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे कोणतं क्वाड्रंट बेटा? साऊथ ऑफ वेस्ट इज नथिंग बट द विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. तर किती आहे फोर्स? 35 न्यूटन. फोर्स आहे किती? फोर्स आहे 35 न्यूटन इन्क्लाइंड ॲट 40 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. इन्क्लाइंड ॲट 40 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. तर अँगल कोणापासून लावाल? वेस्ट पासून. किती डिग्री आहे? 40 डिग्री. किती डिग्री आहे बेटा? 40 डिग्री आहे. कुठनं घ्यायचं आहे? वेस्ट पासून. कारण साऊथ ऑफ वेस्ट. साऊथ कडे कुठून? वेस्ट पासून. असं त्याचं मिनिंग होतं. तर हे झालं लोकेशन ऑफ फोर्सेस. तर सर्व फोर्सेस आपण काय केले? लोकेट करून दिले आपल्या डायग्राम मध्ये. आता रिझल्टंट काढायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे बेटा? फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढायचं आहे रिझल्टंट फोर्सचं. तर रिझल्टंट फोर्स काढण्यासाठी काय लागते? फक्त आपल्याला हॉरिझॉन्टल फोर्स आणि व्हर्टिकल फोर्स. काय लागते? फक्त आपल्याला हॉरिझॉन्टल फोर्स आणि व्हर्टिकल फोर्स. तर इथे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्सेस आहे का? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्सेस आहे का? हॉरिझॉन्टल फोर्स नाही आहे. व्हर्टिकल फोर्स आहे का? येस. पण हे फोर्सेस कोणते आहे? इन्क्लाइंड आहे फोर्सेस. आणि इन्क्लाइंड फोर्स आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये आहे का? नाही. आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये आहे हॉरिझॉन्टल फोर्स किंवा व्हर्टिकल. म्हणून या इन्क्लाइन फोर्सला तुम्हाला काय करावं लागेल? रिझॉल्व करावं लागेल. तर रिझॉल्व कसं करायचं? तर रिझॉल्व कसं करायचं? रिझॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे दोन कंडिशन आहे. एक जर अँगल विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस आणि अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. तर पहा इन्क्लाइन फोर्सला रिझॉल्व केलं कशामध्ये? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये. तर फॉर्म्युला काय आहे? एफ कॉस थिटा एफ साइन थिटा किंवा एफ साइन थिटा एफ कॉस थिटा. डिपेंड करते अँगल कोणासोबत आहे. अँगल जर एक्स ॲक्सिस सोबत असेल तर हा काय होईल? कॉस. एफ एक्स काय होईल? कॉस. आणि अँगल जर वाय ॲक्सिस सोबत असेल तर एफ वाय काय होईल? कॉस. तर कधी कॉस एफ एक्स घ्यायचं, कधी एफ एक्स कॉस घ्यायचं आणि कधी एफ वाय कॉस घ्यायचं. समजलं? अँगल कोणासोबत आहे पहा. अँगल जर एक्स सोबत असेल तर हा कॉस होईल हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल साइन होईल. अँगल जर व्हर्टिकल सोबत असेल व्हर्टिकल कॉस होईल, हॉरिझॉन्टल काय होईल? साइन होईल. समजलं इथपर्यंत? ओके. आता येऊ आपण आपल्या प्रॉब्लेम मध्ये. तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे का इन्क्लाइन फोर्सेस काही कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही. म्हणून या इन्क्लाइन फोर्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्स मध्ये. तर हा फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे बेटा? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर फोर्स असेल तर याला रिझॉल्व कसं करायचं पहा. लक्ष ठेवा बोर्डवर सर्वांनी. पहिले लक्ष ठेवा नंतर लिहा. तर याला रिझॉल्व कसं करायचं पहा. एक घ्यायचं पॅरलल टू विच ॲक्सिस? वाय ॲक्सिस. आणि सेकंड जे घ्यायचं ते घ्यायचं पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पहा हा कोणाला पॅरलल आहे? एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. हा कोणाला पॅरलल आहे? वाय ॲक्सिस.
तो फर्स्ट क्वाड्रंटचा शेप असा असल्यामुळे याचं रिझॉल्युशन पण तसंच घेतलं मी फर्स्ट क्वाड्रंट प्रमाणेच. तर एक घ्यायचं पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि एक घ्यायचं पॅरलल टू वाय ॲक्सिस. आणि तुम्हाला टॉपिक किंवा सब्जेक्ट कधी समजेल जर तुम्ही बेसिक पासून असाल तर. आता काही लोक काही लोकांचे फेसेस पाहून मी सांगू शकतो की तुम्हाला काहीच समजून नाही राहिलं, तुम्ही फक्त बॅचमध्ये बसलेले आहात. काय एफ एक्स, काय एफ वाय, काय साईन, काय कॉस, काय चालू आहे काही माहीत नाही. तर डोंट वरी, आजच्या दिवस बसा, जेवढं समजते समजून घ्या. ऑनलाईन स्टुडंट तुमच्यासाठी पण सेम इन्स्ट्रक्शन आहे, जेवढं समजते तेवढं समजून घ्या, पण लेक्चरला शेवटपर्यंत कनेक्टेड राहा सो दॅट सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स समजलं पाहिजे. ठीक आहे. मंडेपासून तुम्ही जर रेग्युलर राहाल तर हे सर्व गोष्टी क्लिअर होतील, कारण आपण एकदम झिरोतून जाणार आहे बेसिकपासून. आता जेवढं समजते समजून घ्या. तर काय करायचं आहे, इन्क्लाइन फोर्सला काय करायचं आहे आपल्याला, रिझॉल्व करायचं आहे. काय करायचं आहे, रिझॉल्व करायचं आहे. कोणते फोर्स रिझॉल्व करायचे, फक्त इन्क्लाइन. का बरे रिझॉल्व करायचे इन्क्लाइन फोर्स, कारण रिझल्टंट जेव्हा कॅल्क्युलेट कराल तेव्हा काय आहे, फक्त एफ एक्स आणि एक हॉरिझॉन्टल फोर्स आहे आणि वर्टिकल. इन्क्लाइन फोर्स आहेच नाही. तर इन्क्लाइन फोर्स नसल्यामुळे आपण इन्क्लाइन फोर्सला कन्वर्ट करायचं कशात, हॉरिझॉन्टल फोर्समध्ये. आणि सो डिवाइडिंग द सिंगल फोर्स इनटू नंबर ऑफ फोर्सेस कॉल्ड एज ए रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. तर चला, अँगल एक्स सोबत आहे का वाय सोबत आहे सांगा. अँगल कोणत्या ॲक्सिस सोबत आहे, हा 30 आहे, तर हा पण अँगल किती होईल, कोणते अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. तर मग अँगल एक्स सोबत आहे तर हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, आणि वर्टिकलला काय म्हणायचं, फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. काय फॉर्म्युला, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इनटू साइन ऑफ. हॉरिझॉन्टल जो एपेक्स आहे तो काय, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, आणि वर्टिकल जो आहे तो काय, फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. जर अँगल कोणासोबत असेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस सोबत असेल. तर अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असल्यामुळे मी काय केलं, हॉरिझॉन्टलला काय म्हटलं, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, वर्टिकलला काय म्हटलं, फोर्स इनटू, तो फोर्स किती आहे, 20. हे झालं रिझॉल्युशन आपल्या पहिल्या फोर्सचं. दुसऱ्या फोर्सला रिझॉल्व करायची बिलकुल आवश्यकता नाही आहे, कारण तो कसा आहे, ऑलरेडी वर्टिकल आहे. तर वर्टिकल फोर्स असल्यामुळे तुम्हाला त्याला रिझॉल्व करायची आवश्यकता नाही आहे. कोणते फोर्सेसला रिझॉल्व करतो आपण, इन्क्लाइन फोर्सेसला. तर इन्क्लाइन फोर्सेसला रिझॉल्व करत असताना सेकंड फोर्स जो आहे तो रिझॉल्व करायची आवश्यकता नाही, कारण तो वर्टिकल आहे. थर्ड फोर्स पहा कसा आहे, इन्क्लाइन. तर इन्क्लाइन फोर्सला जेव्हा आपण रिझॉल्व करू तेव्हा कसं घ्यायचं, एक पॅरलल टू वाय ॲक्सिस आणि सेकंड फोर्स घ्यायचं पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता मी रिझॉल्व असं का बरं केलेलं आहे, असं काऊन नाही केलं, कारण हा कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये फोर्स आहे. तर कसं रिझॉल्व करायचं त्याला, सेकंड क्वाड्रंट प्रमाणे. कसं रिझॉल्व केलं त्याला, सेकंड क्वाड्रंट प्रमाणे. तर ॲरो अवे आहे, तर हे पण ॲरो कसे घ्यायचे, अवे. आता अँगल कोणासोबत आहे, एक्स सोबत आहे का वाय सोबत आहे, एक्स सोबत आहे. तर हॉरिझॉन्टलला काय म्हणायचं, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, आणि वर्टिकलला काय म्हणायचं, फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. हे फॉर्म्युला आहे, लक्ष द्या. लिहायची काही आवश्यकता नाही आहे, नाही लिहिलं तरी चालते, तुम्ही फक्त लक्ष द्या, समजून घ्या पहिले. तो फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, फोर्स इनटू. तर अँगल एक्स सोबत असल्यामुळे आपण एफ एक्सला कॉस म्हणत आहे आणि एफ वायला काय म्हणत आहे, साइन म्हणत आहे. त्यानंतर नेक्स्ट फोर्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. तर याला रिझॉल्व करायची आवश्यकता आहे का, यस, कारण तो कसा आहे, इन्क्लाइन. तर इन्क्लाइन फोर्स असेल तर एक फोर्स घ्यायचा पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि दुसरा फोर्स घ्यायचा पॅरलल टू वाय ॲक्सिस. सो पॅरलल टू एक्स ॲक्सिस, पॅरलल टू वाय ॲक्सिस. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे आपण त्याला थर्ड क्वाड्रंट प्रमाणे काय केलं, आपण त्याला रिझॉल्व केलं. याला फर्स्ट क्वाड्रंट प्रमाणे, याला सेकंड क्वाड्रंट प्रमाणे, याला फोर्थमध्ये असेल तर फोर्थ प्रमाणे. ठीक आहे. तर ॲरो जो आहे अवे असल्यामुळे मी हे ॲरो पण काय घेतो, अवे. अँगल सांगा, एक्स ॲक्सिस सोबत आहे का वाय ॲक्सिस सोबत आहे, एक्स ॲक्सिस सोबत जर अँगल असेल तर हॉरिझॉन्टल कंपोनंट काय म्हणायचं, फोर्स इनटू कॉस ऑफ अँगल, अँड वर्टिकलला काय म्हणायचं, फोर्स इनटू साइन ऑफ अँगल. संपले का सर्व फोर्सेस. इथपर्यंत काही डाऊट, रिझॉल्व कसं करायचं समजलं, रिझॉल्व कसं करायचं समजलं सर्वांना. आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण काय करतोय, रिझॉल्व करतोय फोर्सेसला. तर कोणत्या फोर्सेसला रिझॉल्व करायचं, फक्त इन्क्लाइन फोर्सेसला.
तर इन्क्लाइन फोर्सेसला रिझॉल्व करताना कोणाला साईन म्हणायचं, कोणाला कॉस म्हणायचं, समजलं? अँगल जर एक्स सोबत असेल तर हॉरिझॉन्टलला कॉस म्हणायचं, व्हर्टिकलला साईन म्हणायचं. अँगल जर वाय ॲक्सिस सोबत असेल तर व्हर्टिकलला कॉस म्हणायचं, हॉरिझॉन्टलला. तर इथं सर्व अँगल जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू काय एक्स ॲक्सिसच असल्यामुळे सर्व हॉरिझॉन्टल काय आले कॉस आणि सर्व व्हर्टिकल काय आहे साईन. समजलं का सर्वांना? ओके. ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट असेल तर चॅट सेक्शनमध्ये टाईप करा, मी तुमचे डाऊट चॅट सेक्शनमध्ये चेक करतो. ऑफलाईन स्टुडंट तुम्हाला काही डाऊट आहे रिझोल्युशनमध्ये? एनी डाऊट? मागे काही डाऊट आहे? डाऊट नाही आहे? हां, इकडे मागे रोहित शर्मा. डाऊट नाही. डाऊट असेल तर विचारायचं, डाऊट हाईड करायचे नाही. डाऊट हाईड कराल तर नुकसान कोणाचं आहे? तुमचं आहे. एका ठिकाणी जर कॉन्सेप्ट समजला नाही तर तो कॉन्सेप्ट समोर पण समजला जाणार नाही. ठीक आहे. तर होप सर्वांची आयडिया क्लिअर आहे इथपर्यंत. मी एकदा ऑनलाईन मुलांची पण आयडिया चेक करून घेतो क्लिअर आहे किंवा नाही. सो चॅट सेक्शनमध्ये जाऊन पाहतो मी. नो सर, नो डाऊट सर. ठीक आहे. ओके. काही लोकांनी एपेक्स एफ आय काढलाय बेटा, पण आज आपल्याला एपेक्स एफ आय नाही काढायचं, आज आपल्याला रिझल्टंट काढायचं. काय काढायचं आज आपल्याला? आजच्या प्रॉब्लेममध्ये काय काढायचं आपल्याला? फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ऑर्थोगोनल कंपोनंट काढायचे आहे का? नाही, काल काढायची होती आपल्याला ऑर्थोगोनल कंपोनंट. प्रॉब्लेम सेम आहे पण क्वेश्चन डिफरंट आहे. ऑर्थोगोनल कंपोनंट नाही काढायचं आहे, रिझल्टंट काढायचं आहे. तर रिझल्टंट कसं काढू आपण पहा. लक्ष द्या. आता रिझॉल्व केल्यानंतरची जे नेक्स्ट स्टेप आहे ती आहे साइन कन्व्हेन्शन. जे फोर्सेस राईट जात आहे त्याला काय घ्यायचं? जे फोर्सेस लेफ्ट जात आहे, जे फोर्सेस अपवर्ड जात आहे, जे फोर्सेस डाउनवर्ड, तर हा अपवर्ड, अपवर्ड, लेफ्ट, लेफ्ट, डाउनवर्ड. तर सर्वांना काय देणार आपण? साइन कन्व्हेन्शन. आणि साइन कन्व्हेन्शन दिल्यानंतर मग आपण जाणार समेशन कडे. समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस. कशाचं समेशन घ्यायचं आहे? हॉरिझॉन्टल फोर्सेस. त्याला डिनोट करायचं, हे कशाचं साइन आहे? सिम्बॉल समेशन. तो समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस. हॉरिझॉन्टल फोर्सेसला काय म्हणायचं? एफ एक्स. हॉरिझॉन्टल फोर्सेसला काय म्हणायचं? तर यामध्ये सर्व काय घ्यायचे? फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस घ्यायचे. तर पहिला हॉरिझॉन्टल फोर्स कोणता आहे? 20 cos 30. हा घेणार? नो, कारण तो काय आहे? नेक्स्ट नो, नेक्स्ट नो, नेक्स्ट यस. किती आहे? -30 cos 45 विथ साइन. नेक्स्ट घेणार? यस. किती आहे? -35 cos 40. ओके. नेक्स्ट नो. संपले फोर्सेस. स्टॉप. इन्क्लाइन फोर्सेस कॅल्क्युलेशन मध्ये आपण घेतच नाही. आपण कोणते फोर्सेस घेतो? फक्त हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल. सो फर्स्ट हॉरिझॉन्टल आहे, यस, हे घेतलं आपण. सेकंड नो, नेक्स्ट नो, नेक्स्ट नो, नेक्स्ट यस, नेक्स्ट, नेक्स्ट नो. तर हे झाले आपले हॉरिझॉन्टल फोर्सेस. ओके. त्यानंतर सेम काय घेणार बेटा आपण? समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस. समेशन ऑफ वर्टिकल फोर्सेस. सो डिनोटेड बाय समेशन ऑफ एफ वाय. वर्टिकल फोर्सेस घ्यायचे. पुन्हा फर्स्ट क्वाड्रंट पासूनच यायचं. हां. नेक्स्ट, नेक्स्ट यस. किती? 20 sin 30. ओके. नेक्स्ट यस. किती? ओनली +25. नेक्स्ट यस. किती? +30 sin 45. नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट यस. किती? -35 sin 40. ते सर्व व्हॅल्यूज आपण काय करणार? कॅल्सीमध्ये ठेवणार आणि कॅल्सीमध्ये ठेवून फाइंड आउट करणार. लक्षात ठेवाल, ब्रॅकेट क्लोज करत चला अँगलचा. 20 cos 30. 30चा ब्रॅकेट क्लोज करा. -30 cos 45. 45चा ब्रॅकेट क्लोज करा. -35 cos 40. आणि लक्षात ठेवा, जर तुमचा कॅल्सी रेडियन मोडमध्ये असेल तर तुमचे सर्व आन्सर चुकतील. कारण अँगल कशात आहे?
अँगल डिग्रीमध्ये आहे आणि कॅल्सी पण कोणत्या मोडमध्ये पाहिजे मग डिग्री मोडमध्ये. तर याचा आन्सर येतो -30.70. सर्व फोर्सेस न्यूटनमध्ये आहे म्हणून हा पण न्यूटन. गॉट इट. आता येऊ आपण वर्टिकल फोर्सेस कडे. वर्टिकल फोर्सेस आहे 20 sin 30 ब्रॅकेट क्लोज प्लस 25 प्लस 30 sin 45 ब्रॅकेट क्लोज minus 35 sin 40 bracket close. So this is become 33.71 Newton. So at least किती डिजिट घ्यायचे आपल्याला 2 डिजिट घ्यायचे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे सर्व व्हॅल्यूज कॅल्सीमध्ये ॲज इट इज ठेवणार आणि फायनल आन्सर काढणार. कॅल्सी शिवाय हा सब्जेक्ट नाही आहे मेकॅनिक्स. तुम्ही मॅन्युअली काढू शकत नाही. M2 मध्ये तरी मॅन्युअली प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिवाइड करू शकता. इथे तुम्ही sin 45 माहित आहे तुम्हाला, बट व्हॉट अबाउट sin 40, व्हॉट अबाउट sin 30. sin 30 माहित आहे तुम्हाला, पण व्हॉट अबाउट sin 40. sin 40 माहित आहे का? तो स्टँडर्ड अँगल आहेच नाही. म्हणून सर्व व्हॅल्यूज कुठे काढावं लागणार आहे आपल्याला. टोटल सब्जेक्ट हा कशावर डिपेंड आहे आपल्या कॅल्सीवर. समजलं आता का बरं आपल्याला कॅल्सी अलो केलेला आहे. यस. तर सांगा मग समेशन ऑफ एफ एक्स किती आहे -30 पॉइंट. समेशन ऑफ एफ एक्स किती आहे -30 पॉइंट होल स्क्वेअर. समेशन ऑफ एफ वाय किती आहे 33.71 होल स्क्वेअर. तर आपलं जे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आहे ते किती यायला पाहिजे मग R इज इक्वल टू √of ब्रॅकेट -30.70 होल स्क्वेअर ब्रॅकेट करावं लागेल. अदरवाईज आन्सर तुमचं येणार नाही, मॅथ एरर येईल, कारण निगेटिव्ह साईनचा स्क्वेअर रूट निघत नाही. तो फायनल आन्सर जर काढला आपण तर किती येतो 45.59. 45.59 न्यूटन. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही सुद्धा तुमच्या हातात कॅल्सी ठेवा. कॅल्सी ठेवून आन्सर वारंवार चेक करत राहा. ओके. सो हे झालं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आता काय काढायचं आहे बेटा आपल्याला डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. तर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट मॉड ऑफ tan इनवर्स समेशन ऑफ एफ वाय 33.71 समेशन ऑफ एफ एक्स -30.70. सो शिफ्ट tan इनवर्स कसं घ्यायचं शिफ्ट tan ब्रॅकेट 33.71 डिवायडेड बाय -30.70. तर आन्सर येतो -47. आन्सर येतो -47.67 डिग्री. मॉड साइन काय करतो बेटा निगेटिव्हला पॉझिटिव्ह 47.67 डिग्री. सो व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज 45.59 अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू 47.67 डिग्री. इट मीन्स आपलं जे ऑब्जेक्ट आहे किंवा आपलं जे बॉडी आहे ते कुठे मूव्ह होईल पहा. त्याला म्हणू आपण पोझिशन ऑफ रिझल्टंट. काय म्हणू आपण त्याला पोझिशन ऑफ रिझल्टंट. तर रिझल्टंटची पोझिशन कुठे येईल सांगा बरं. कोणत्या क्वाड्रंट मध्ये रिझल्टंटची पोझिशन येईल सांगा. रिझल्टंटची पोझिशन कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल. काही लोक फर्स्ट क्वाड्रंट म्हणत आहेत. चला मला सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कन्व्हेन्शन काय असते एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह. सेकंड एक्स नेगेटिव्ह वाय. थर्ड दोन्हीही. नेक्स्ट एक्स पॉझिटिव्ह वाय नेगेटिव्ह. तर पोझिशन ऑफ रिझल्टंट म्हणजे आता एवढे फोर्सेस ऍक्ट होत आहेत. प्रॅक्टिकली अप्लाय करू आपण याला कुठे कामी येईल. एखाद्या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत. ते बॉडी कुठे मूव्ह होईल हे जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल रिझल्टंटचं मॅग्निट्यूड डायरेक्शन आणि पोझिशन. तर बॉडी कुठे मूव्ह होईल. सपोज इथे एखादी बॉडी आहे ही या बॉडीवर एवढे फोर्सेस ऍक्ट झाले ही बॉडी नेमकं जाणार कुठे. ही बॉडी नेमकं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जाईल का ही बॉडी नेमकं सेकंड क्वाड्रंटमध्ये जाईल का थर्डमध्ये जाईल का फोर्थमध्ये जाईल का ईस्ट जाईल वेस्ट जाईल नॉर्थ जाईल साऊथ जाईल कुठे जाईल बॉडी. ते बॉडी कुठे जाईल हे एक आन्सर देऊ शकतो मेकॅनिकल सिव्हिल इंजिनियर टेक्निकली. का हे बॉडी कुठे मूव्ह होईल पहा. ही बॉडी कुठे मूव्ह होईल हे चेक करायचं असेल तुम्हाला तर एपेक्स पहा. एपेक्स काय
निगेटिव्ह. एफ वाय काय आहे, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. कोणतं क्वाड्रंट, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. कोणता क्वाड्रंट, इट मीन्स द बॉडी मूव्स इन विच क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये बॉडी मूव्ह होणार. कुठे मूव्ह होणार, सेकंड क्वाड्रंट मध्ये बॉडी मूव्ह होणार. याच्या मागे कारण काय आहे का, आपलं एपेक्स जे आहे ते काय आहे, आपलं एपेक्स निगेटिव्ह आहे आणि एफ वाय काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तर आपलं एपेक्स निगेटिव्ह आहे, एफ वाय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कोणतं क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये बॉडी मूव्ह होईल आणि किती फोर्सनी मूव्ह होईल बॉडी, आर नी. किती आर आहे, 45.59 न्यूटननी बॉडी मूव्ह होईल. आणि किती डिग्रीवर बॉडी मूव्ह होईल, 47.67 डिग्रीवर. बॉडी कुठनं मूव्ह होईल, 47.67 डिग्री. थिटा म्हणजे काय, डायरेक्शन. थिटा म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. रिझल्टंट कोणत्या डायरेक्शन मध्ये जात आहे, कोणत्या डायरेक्शन मध्ये जात आहे रिझल्टंट, सेकंड क्वाड्रंटच्या डायरेक्शन मध्ये जात आहे. किती डिग्रीनी मूव्ह होत आहे, 47.67 डिग्रीनी तो रिझल्टंट मूव्ह होत आहे. आणि किती फोर्सनी मूव्ह होत आहे, 45.95. सो दिस इज कॉल्ड ॲज ए पोझिशन ऑफ रिझल्टंट. याला म्हणायचं पोझिशन ऑफ रिझल्टंट. तो फाइंड मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन ऑफ रिझल्टंट असा क्वेश्चन येतो आपल्याला 4 मार्क्ससाठी. तर मॅग्निट्यूड कसं काढलं आपण, अंडर रूट ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. डायरेक्शन कसं काढलं आपण, समेशन ऑफ एफ वाय समेशन ऑफ एफ एक्स टॅन इनवर्स. ओके. आणि डायरेक्शन कसं काढलं, डायरेक्शन काढण्यासाठी आपण एफ एक्स एफ वाय पाहिलं. एफ एक्स एफ वाय दोन्ही पॉझिटिव्ह असतं तर फर्स्ट क्वाड्रंट, एफ एक्स निगेटिव्ह एफ वाय पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट. तर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण टेक्निकली सांगू शकणार आता मेकॅनिकल सिव्हिल इंजिनियर का हे जे बॉडी आहे एवढे फोर्सेस जर लावू आपण बॉडीला तर बॉडी कुठे मूव्ह होईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये. किती डिग्रीनी मूव्ह होईल बॉडी, 47.67. आणि किती फोर्स लागेल त्या बॉडीवर, 45.59. एवढ्या फोर्सनी बॉडी मूव्ह होणार कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट. येतं का लक्षात सर्वांच्या. सपोज 2 हात आहे माझे परफेक्ट हॉरिझॉन्टल. एक स्टुडंट मला राईटला ओढत आहे 10 न्यूटननी, एक स्टुडंट मला लेफ्टला ओढत आहे 20 न्यूटननी. आता तुमचा राईट लेफ्ट नाही, माझा राईट लेफ्ट म्हणत आहे मी. ठीक आहे, ठीक आहे, तुमच्या राईट लेफ्टनी जाऊ. तुमच्या लेफ्टला मला ओढत आहे किती, 10 न्यूटननी. तुमच्या राईटला मला ओढत आहे किती, 20 न्यूटननी. इकडे 10 आहे, इकडे 20 आहे. मी कुठे मूव्ह होणार, ऑब्विसली मी कुठे मूव्ह होणार, 20 न्यूटन फोर्सकडे मूव्ह होणार. कारण इकडे फोर्स काय आहे, जास्त आहे. आणि किती न्यूटननी मूव्ह होणार राईट साईडला सांगा, व्हेरी गुड. कारण हा मुलगा लावत आहे किती, 20, पण हा मुलगा किती लावत आहे मला, 10. तर या 20तलं 10 मायनस होऊन जाईल. किती उरणार, फक्त 10 उरणार. आणि 10 न्यूटननी मी कुठे मूव्ह होणार, राईटला. तर रिझल्टंट फोर्स किती झाला, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट किती आहे, 10. आणि माझी डायरेक्शन कोणती राहील, राईट. तर हे तुम्ही सहज सांगू शकले कारण फोर्सेस कसे आहे, परफेक्ट हॉरिझॉन्टल आहे. फोर्सेस परफेक्ट व्हर्टिकल राहील तरी तुम्ही सांगू शकाल की बॉडी कुठे मूव्ह होईल. पण जेव्हा नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहे त्यात फोर्सेस व्हर्टिकल आहे, त्यात फोर्सेस हॉरिझॉन्टल आहे, त्यात फोर्सेस इन्क्लाइंड आहे. ॲट दॅट टाइम आता तुम्ही सर्वात पहिले बॉडीला पाहून सांगू शकत होते का कुठे मूव्ह होत आहे. जर मी तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं सर बॉडी इकडे मूव्ह होणार. कारण तुमचा अंदाज कसा असता का हा 20 आहे, हा 25 आहे, हा 30 आहे, हा 35. सर्वात जास्त फोर्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. मग तुम्ही काय म्हटलं असतं सर बॉडी कुठे मूव्ह होणार. पण एक्झॅक्टली बॉडी कुठे मूव्ह होत आहे. तर आन्सर जर तुम्ही नॉन टेक्निकली द्याल, रफली द्याल तर तुमचं आन्सर चुकलेलं आहे. तर नॉन टेक्निकल पर्सन काय म्हणणार, जिकडे फोर्स जास्त आहे तिकडेच बॉडी मूव्ह होईल. पण एक टेक्निकल पर्सन काय करणार, त्याला रिझॉल्व करणार. त्याला रिझॉल्व करून काय काढणार, रिझल्टंट फोर्स काढणार. रिझल्टंट फोर्स काढल्यानंतर काय करणार, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स काढणार. आणि नंतर काय काढणार, पोझिशन. आणि मग तो सांगणार का हा फोर्स एवढ्या फोर्सनी या डायरेक्शनमध्ये हा फोर्स जो आहे बॉडी जे आहे काय होईल, मूव्ह होईल असं सांगणार. समजलं सर्वांना. तर प्रॅक्टिकली अप्लाय करता येऊन राहिला. आपण काय शिकत आहे, आपण जो टॉपिक शिकत आहे या टॉपिकमधून काय शिकतोय आपण का एखाद्या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस जर ॲक्ट होत असेल तर ते बॉडी मूव्ह कुठे होईल ॲक्च्युली हे काढण्यासाठी हा टॉपिक शिकतोय आपण. कोणता, रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. तर होप सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने स्ट्रॉंगली आपण
पूर्ण बेसिक फंडामेंटल जे आहे या सब्जेक्टचा क्लिअर करणार आहोत 0 पासून फ्रॉम मंडे. तर मंडे पासून सर्वांनी ही बॅच जॉईन करायची आहे आणि ज्या पद्धतीने मी टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार, तुम्हाला या सब्जेक्टचा अभ्यास बिलकुल घरी करायचं काम पडणार नाही. फक्त तुम्हाला टर्म अँड कंडिशन आहे बॅच रेग्युलरली जॉईन करायची आणि दिलेलं काम ज्याच्या त्या दिवशीच काय करायचं, कंप्लीट करायचं. तर 100% तुम्हाला या सब्जेक्टमध्ये काहीच डाऊट येणार नाही. तुम्ही 100 आउट ऑफ 100 मार्क्स सुद्धा घेणार आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, बोरिंग सब्जेक्ट नाही आहे. कसा आहे हा, इंटरेस्टिंग. पण इंटरेस्टिंग कोणाला वाटेल, जो बेसिक पासून प्रेझेंट आहे. जो डायरेक्ट सब्जेक्टमध्ये येऊन बसणार कोणत्याही दिवशी तर त्याला वाटेल काय चालू आहे, कोणता फोर्स, कोणता रिझल्ट, कधी कॉस, कधी साईन, काय चालू आहे, काहीच समजणार नाही. तर सर्वांना ऑफलाईन ऑनलाईन स्टुडंट किंवा जे इंटरेस्टेड आहे जॉईन होण्यासाठी आपली बॅच, त्या सर्वांना इन्फॉर्म करा का मंडेपासून आपली बॅच जी आहे मेकॅनिक्सची 0 पासून चालू होत आहे. तर 0 पासून तुम्हाला सर्वांना काय करायचं, या बॅचला जॉईन करायचं. तर भेटू मग आपण मंडेला. फ्रॉम युनिट नंबर 1 बेसिक ऑफ द चॅप्टर स्टार्ट करू. व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय, इथून आपण स्टार्ट करू. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.